नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी आयोजित लोगो स्पर्धेत पुण्यातील सुमित काटे याच्या डिझाईनची प्रथम क्रमांकाने निवड झाली असून जगभरातून आलेल्या 3067 प्रवेशिकांमधून या बोधचिन्हावर मोहर उमटवण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषदेने दिव्यांग पडताळणी पूर्ण होण्याआधीच 19 मे पासून बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केल्याने सामान्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जातोय। जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाई करत जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 4 जणांवर गुन्हे दाखल केले असून 4,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुणे सुपौल एक्सप्रेसमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या असता अहिल्यानगर स्थानकावर आरपीएफ जवानांनी ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत तत्परतेने मदत करत महिलेची सुरक्षित प्रसूती केली। उन्हाळी सुट्ट्यांचा गैरफायदा घेत नंदुरबारमधील खासगी ट्रॅव्हल्स एजंट प्रवाशांकडून दुप्पट भाडे उकळत असून प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने सामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे।